हॅलो, नमस्कार. तर ड्रीम रेसेस कोचिंगमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीप नेक कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमीत कमी कापड वापरून म्हणजे फक्त 2 मीटर कापड वापरून जास्त घेर असलेला सलवार कसं स्टिच करतात ते दाखवेन. ओके. तर तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करेनच, पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती म्हणजे मला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि त्याचसोबत अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. ओके. आणि हो, हाईप करायला विसरू नका हा. तर आता मी तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला इथे मोजून दाखवते सेंटीमीटर मध्ये. हे बघा, इथून इथपर्यंत बरोबर 100 सेंटीमीटर आहे. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तर हा 1 मीटर आणि खालचा 1 मीटर, तर टोटल 2 मीटर हा कापड आहे. आता 2 मीटर कापडमध्ये आपण जरा जास्त घेर कसा येईल त्याचा विचार करून थोडंसं वेगळं कटिंग बघणार आहोत. आणि सिंपल सलवारचं जर कटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकते. तो व्हिडिओ बघून तुम्ही सिंपल सलवार कसा कट करतात ते बघू शकता. ओके. तर मी आता सिंपल सलवार दाखवणार नाहीये. 2 मीटर कापडमध्ये कसा जास्तीत जास्त घेर आपण घेऊ शकतो या अनुषंगाने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिला काय करायचंय, नेसासाठी आता आपण थोडं कापड काढून घ्यायचंय. मग हा ओपन करते आणि असा एक साईडने ना डबल फोल्ड घालून घेते. बघा, एक साईडने डबल फोल्ड घालून घेते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की नेफा उंची 7 आणि सीट उंची 8 ठेवायची असते, पण ह्या व्हिडिओमध्ये मी आता माझ्यासाठी म्हणून नेफा उंची 6च ठेवणार आहे आणि सीट उंची आहे ती मी 9 ठेवणार आहे. ओके. तर माझा चार्ट आहे नेफा उंची सीट उंचीचा, तो मी लवकरच तुम्हाला नोट्समध्ये देईन. त्याच्यासाठी काय प्रोसेस असेल ते मी तुम्हाला लवकरच सांगेन. पण आता मी तुम्हाला सांगते, मी मध्यम साईजसाठी जी नेफा उंची असते ती 7 आणि सीट उंची असते ती 8 घ्यायची असते, पण इथे मी नेफा उंची 6 घेईन आणि सीट उंची जी आहे ती 9 घेईन. ओके. म्हणजे 7 आणि 8 ची टोटल केवढी होते, तर 15 होते आणि 6 आणि 9 ची टोटल किती होते, तर 15 होते. त्यामुळे मी 6 आणि 9 असं डिव्हाइड करेन. तर मी इथे नेफा काढून घेणार आहे, त्यामुळे मी इथे 6 अधिक 2 इंच म्हणजे 6 7 8 हा बघा, आणि इथून पण 6 अधिक 2 इंच 8 एवढा नेफा काढून घेते. आता नेफा रुंदीला कसा मोजतात, तर सीट घेर जेवढा पण आहे आपला त्याचा दुसरा भाग अधिक 5 इंच पाहिजे. मग सीट घेर आहे 34, 34 चा दुसरा भाग येतो 17, मग 17 अधिक 5 इंच हा आपला नेफा पाहिजे. 17 अधिक 5 22 होतात. तर मी इथे बघते किती येत आहे, तर इथे फक्त 20.5 येत आहे. तर मग आपल्याला थोडं एक्स्ट्रा पाहिजे, तर मी इथे जॉईंट मारून घेईन. समजा तुमचा सीट घेर थोडा जास्त असेल तर नंतर उरलेलं कापड असेल त्यातून इथे थोडासा जॉईंट मारू शकता. जॉईंटसाठी कापड आपल्याला नक्कीच मिळेल. आणि समजा नाहीच मिळालं तर तुम्ही पुढच्या भागाला कुठला तरी दुसरा कापड लावू शकतात मॅचिंग थोडासा, किंवा टॉपचा पण लावू शकतात, कारण की तो आतमध्ये जातो, पुढचा भाग असतो तो. ओके. तर मी इथे जेवढा आहे तेवढा नेफ्यासाठी काढून घेतला, नेफा उंची अधिक 2 इंच. तर मी हा कट करून घेते इथे. जर रुंदीला कमी पडत असेल तर आपण जॉईंट देऊ शकतो. इथे नेफा उंची अधिक 2 इंच काढून घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नीट बघा, कापड 2 फोल्ड करून घ्यायचा, डबल फोल्ड असा. इथे बघा, हा कापड डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि ही ओपन साइड आहे ना, तर ओपन साइडने बघा काय करायचं आहे, तर तुमचा जो पण बॉटम घेर आहे ना, तर बॉटम घेरच्या निम्मे अधिक 1.5 इंच असं मार्जिन ठेवायचं आहे. हे बघा, अशी फोल्ड घालायची आहे. बॉटम घेरच्या निम्मे अधिक 1.5 इंच अशी फोल्ड घालायची. आता माझा बॉटम घेर आहे 13, तर 13च्या निम्मे येतं 6.5 अधिक 1.5 इंच म्हणजे 6.5 आणि 1 7.5 आणि 8 अर्धा, म्हणजे बॉटम घेर आहे 13, 13च्या निम्मे 6.5 अधिक 1.5 इंच 8 येतं. तर मी इथे 8चा फोल्ड घालून घेईन. हा बघा, ओपन साइडने मी फोल्ड घातलेला आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, ही फोल्डेड साइड आहे आणि ही ओपन साइड आहे. हा बघा, तर ओपन साइडने मी इथे फोल्ड घालून घेतलेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं.
सगळ्यात पहिला आपल्याला हा असा फोल्ड घालून घेतला. मी पुन्हा सांगते बघा, ही ओपन साइड आहे. ओपन साइडने मी फोल्ड घातलाय. खाली कापड बघायचं व्यवस्थित आहे का आणि फोल्ड पण बघायचा नीट नीट असा फोल्ड घालून ठेवायचा. 8 इंचाचा हा फोल्ड कसा आला तर बॉटम घेरच्या निम्मे अधिक 1.5 इंच. हा, तुम्हाला 1 इंच हवं तर तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता. मी इथे 1.5 इंच घेतलंय, 8 इंच. आता इथे बघा, हा जो वरचा भाग आहे ना, इथून नेफा उंची जेवढी आपण घेतलेली तेवढी सोडायची. वाढवून घेतलेली सांगत नाही, जी तयार नेफा उंची होती ती सांगते. तर तयार नेफा मला 6 इंचाचा हवा होता, तर मी 6 इंच सोडणार आणि पूर्ण उंची माझी आहे 37.5 अधिक 1 इंच 38.5. ओके, नेफा उंची मी इथून मायनस केली. 6 अधिक 37.5 म्हणजे पूर्ण उंची अधिक 1 इंच घेतलं आणि इथे सीट उंची घ्यायची. तर मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की सीट उंची मी 9 इंच घेईन, पण इथे 8.5 येत आहे. थोडंसं कापड कमी पडतंय, मग अर्धा इंचाने काही फरक पडत नाही. तर जेवढी इथे आहे तेवढी मी सीट उंची घेणार. ओके, आता हे पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमची हाईट जास्त असेल तेव्हा तुम्हाला नेफा उंची जास्त काढून घ्यायची आहे. समजा आता तुमची हाईट ना इथे 38 होता तर माझं, तर मी इथे समजा तुमची 39 हाईट असेल तर तुम्ही इथे नेफा उंची वाढवा. म्हणजे नेफा तुम्ही 7 इंचाचा काढून घ्या आणि मग उंची तुमची बरोबर आहे बघा. नेफा तुम्ही समजा 7 इंचाचा काढला, तुमचे 39 आहे, तर 39 अधिक 1 40 हे इथपर्यंतच येईल. ओके, पण नेफा जर 6 इंचाचा काढला तर तुमचे 39 अधिक 1 40 इथपर्यंत येईल. असं कमी जास्त करता येतं. तर माझा 6 इंचाचा नेफा होता, 6 मायनस केला 37.5 अधिक 1 इंच 38.5 आलं. त्यानंतर मी इथून ही लाईन आहे ना बॉटमची, इथे बघा, इथून खाली सीट उंचीचं माप टाकणं. तर सीट उंची जेवढी येते तेवढी मी इथे घेते. ही जेवढी आहे तेवढी मी इथे सीट उंची घेते. तुमची सीट उंची किती असेल तेवढी तुम्ही इथे टाका. आता इथे जेवढी सीट उंची आहे ना, हे बघा, मी इथे सरळ आधी लाईन आखून घेते. क्रॉस आली आहे ती. तर इथे माझी सीट उंची 8.5 आली आहे. तर ह्या साईडला पण बरोबर 8.5च सीट उंची टाकायची. ओके, जेवढी इथे सीट उंची आली आहे तेवढीच इथे सीट उंची टाकायची. त्यानंतर बघा, इथे जेवढं माप आहे ना, आता इथे किती आलं 32.5, तर इथे पण तेवढंच येईल. हे बघा, दाखवते मी तुम्हाला. इथून इथपर्यंत पण 32.5च येईल. आलाय ना इथे. आता ह्या कापडचा पन्ना थोडा कमी जास्त आहे त्यामुळे थोडा फरक येतोय, पण ते नंतर आपलं मर्ज होतं. हे बघा, हे झाल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट असा ठेवायचा आणि इथे लाईन आखून घ्यायची. हा पॉइंट आणि हा पॉइंट ठेवते. ओके, आणि इथे लाईन आखून घेते. तर हे आपलं कटिंग झालेलं आहे पूर्ण. मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडक्यात एक्सप्लेन करते. सगळ्यात पहिला आपण नेफा काढून घेतला. त्यानंतर आहे ना, जेवढा आपला बॉटम घेर होता, बॉटम घेरच्या निम्मे अधिक 1.5 इंचाचा फोल्ड करून घेतला ओपन साईडने. हा फोल्ड करून झाल्यानंतर नेफा उंची मायनस करून पूर्ण उंची अधिक 1 इंच एवढं माप टाकलं. ही लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर याच्या खाली आपण सीट उंचीचं माप टाकलं. इथे जेवढी सीट उंचीचं माप आपण घेतलं आहे तेवढंच मी इथे सीट उंचीचं माप घेतलं. त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घेतला. हे माप मोजण्याची गरज नाही, कारण जेवढं इथे येणार तेवढंच तुमचं इथे माप येणार. समजा इथून कापड जास्त असेल तर मग इथे जी नेफा उंची तुम्ही घेतली आहे ना, ही नेफा उंची जी घेतली आहे तीच लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची. जर तुमचा पन्ना जास्त असेल तर तुम्हाला हे माप मोजावं लागणार आहे. ओके, तर इथे झालेलं आहे ड्राफ्टिंग. मी आता कटिंग करून घेते. हे पण स्ट्रेट असं कट करून टाकायचं. हे बघा, हा जो कापड उरलाय तो आपण नेफ्याला जॉईंट देऊ शकतो. आता ही जी फोल्डेड साईड आहे ती कट करून घ्यायची. सोबत या साईडने पण कट करून घ्यायचं. फोल्डेड साईड आपल्याला नको आहे त्यामुळे कट करून टाकायची. तर हे बघा, इथे आपले असे पार्ट्स आलेले आहेत. असे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथून कट करू शकतात, पण इथून कट केलं तरी पुन्हा स्टिच करायलाच लागणार, त्यामुळे मी इथून काही कट करत नाही. आणि त्यानंतर हे पार्ट, हे बघा, हे पार्ट असे उचलायचे आणि हे यावर असे ठेवायचे. जेवढा कापड होता तेवढा घेर आला. ओके,
जर हा घेर आपल्याला पहिला कमी येणार असता तर आता जेवढा कापड होता तेवढा घेर आला. समजा तुम्ही डबल मध्ये कट केला असता तर फक्त हा एवढाच घेर आला असता. ओके, तर आता आपल्याला जेवढा घेर होता म्हणजे जेवढा कापड होता तेवढा आपण घेर काढून घेतलेला आहे. आणि राहिला विषय बॉटम पट्टीचा. तर बॉटम पट्टीसाठी आपण थोडं यातलं फॅब्रिक वापरू आणि नेफ्याला जॉईन करण्यासाठी थोडं यातलं फॅब्रिक वापरू. तर बॉटम पट्टी मी स्टिचिंग करतानाच काढून घेईन आणि तुम्हाला तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत. तर स्टिचिंग करण्याआधी सगळ्यात पहिला नेफा जॉईन करून घ्यायचा आहे. तर नेफा जॉईन करण्यासाठी काल मला एवढंच फॅब्रिक मिळालं होतं जेव्हा मी पन्ह्यातून काढलेलं. आता त्यानंतर मी इथे असे जॉईंट मारून घेतले आहेत, हे बघा. आता काय करायचं आहे सांगते. जॉईंट करून पूर्ण नेफा तयार करून घेतलेला आहे. जॉईंट कसा मारायचा, तर तुमच्याकडे जो उरलेला कापड आहे तो इथे जॉईंट मारून घ्या. त्यानंतर पुन्हा सीट घेरचा दुसरा भाग अधिक 5 इंचचं हे माप घेऊन हा कट करायचा आहे. ओके, त्यानंतर बघा आता काय करायचं. चांगल्या बाजूला चांगली बाजू ठेवायची. ही चांगली बाजू आहे, ह्याच्यावर ही चांगली बाजू ठेवणार म्हणजे दोन्ही उलट बाजू आपल्याकडे येणार. हे एवढं झाल्यानंतर साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. तर हा पार्ट आहे तो मी बॅकला ठेवेन. एक 1.5 इंच स्टिच करून घ्या. इथून बॅक पार्ट आहे त्याला स्ट्रेट 1.5 इंच स्टिच करून घ्यायचं आहे. आणि फ्रंट पार्ट जो आहे त्याला पण मी इथे 1.5 इंच स्टिच करणार. पण इथे स्टिच करताना बघा कसं करायचं आहे. तर इथून इथे 2 इंचावर एक मार्क करायचा आहे. 1.25 इंचावर करा. 1.25 इंचावर एक मार्क करायचा. त्यानंतर 1.5 इंचांवर एक मार्क करायचा. बघा, हा इथे 1.25 इंचावर एक मार्क केलाय, त्यानंतर इथे 1.5 इंचावर मार्क केलाय. आता हे जे आतलं एवढं अंतर आहे ना, हे आपल्याला जी पॅन्ट मध्ये नाडी घालतो त्याच्यासाठी आहे. इथे स्टिच करायचं नाहीये. ओके, इथून इथपर्यंत स्टिच करायचं आणि इथून इथपर्यंत स्टिच करायचा. हा मधला भाग ओपन ठेवायचा कारण पुढे नाडी घातली पाहिजे ना त्यासाठी. तर सगळ्यात पहिला मी इथे फ्रंट स्टिच करून घेते. इथे लॉक करायचं. पुन्हा बॅक स्टिच घेईन. त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. इथे पण डबल स्टिच घ्यायची आहे. आता इथे नीट बघा, हे असं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर हे दोन्ही भाग असे साईडला करायचे आणि हे जे आहे ना हे असं फिनिशिंग करायचं. हे बघा, हा असाच ओपन ठेवायचा आणि हा असा ठेवायचा आणि इथे स्टिच करून घ्यायची. हा बघा, हा एक फोल्ड आणि एक फोल्ड म्हणजे फिनिशिंग येतं आतून पण. सेम या प्रकारेच मी बॅकचं पण स्टिच करून घेणार. हे बघा, बॅक साईडला काय स्ट्रेट स्टिच करून घ्यायचंय, मध्ये आपल्याला अंतर सोडायचं नाहीये. सेम जसं फ्रंट भागाला फिनिशिंग केलं ना तसंच याला पण करून घ्यायचं. तर इथे आपला नेफा स्टिच करून झालेला आहे. हे बघा, हे नाडा घालण्यासाठी असं हे ठेवलेलं आहे आपण. आता काय करायचं, तर नेफा उलट करून घ्यायचा आहे. उलट बाजूवर 2-2 इंचांनी मार्क करून घ्यायचंय. तुम्ही नवीन शिकतायत ना त्यामुळे तुम्ही मार्क करूनच घ्या 2-2 इंचांनी. बॅक साईडला पण 2-2 इंचांनी मार्क करून घ्यायचं.
ओके, आता काय करायचं ते नीट बघा. हे आहे ना, इथून असं पाव इंचाचा फोल्ड करून घ्यायचा, पूर्ण पाव इंचाचा पूर्ण फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर ह्या 2 इंचाच्या लाईनवर ठेवून असा फोल्ड करून घ्यायचा. पहिला पाव इंचाचा फोल्ड करून घ्यायचा, नंतर हा असा फोल्ड करून घ्यायचा. तर चला शिवून घेऊया. आता इथे बघा, मी एकदम पाव इंचाचा असा फोल्ड करून घेणार आहे. बॅक साईडने घ्यायचं आहे. आता हा फोल्ड झाल्यानंतर ही जी लाईन आहे ना, इथून फोल्ड करायचं आहे. हे बघा, ह्या लाईन पासून असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडेने शिलाई मारायची आहे. तर अशा प्रकारे इथे आपली नेफा पट्टी तयार झालेली आहे. आता बॉटम पट्टी कशी जॉईंट करायची ते तुम्हाला सांगते. तर आता इथे बघा, इथे मी कॅनव्हास पट्ट्या घेतलेल्या आहेत. ह्या 2.25 इंचाच्या आहेत. मग ह्या 2.25 इंचाच्या आहेत म्हणून मी इथे 3.25 इंचाच्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. पण मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं कटिंग करताना की तुम्ही 2 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे, ते हे बघा, आपल्या इथे जास्त करून अशी बॉटम पट्टी छोटी लावतात. मग जर छोटी बॉटम पट्टी असेल, ही 1.25 इंचाची आहे, मग तुम्ही इथे 2 इंचाची बॉटम पट्टी म्हणजे फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. पण मी आता ही न लावता थोडी मोठी लावणार आहे. ओके, मग त्याच्यासाठी मी ह्याच्यापेक्षा 1 इंच जास्त, कारण का तर एक साईडने फोल्ड करायला लागतं आणि एक साईडने स्टिच करायला लागतं, त्यामुळे ह्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते बघा, ही अशी मधोमध ठेवायची. ही मधोमध ठेवल्यानंतर एका साईडने पूर्ण फोल्ड करून घ्यायची आणि एका साईडने इकडून स्टिच करून घ्यायची, कारण हे आपल्या स्टिचिंग मध्ये जातं फॅब्रिकला. बॉटम पट्टी आपला जेवढा बॉटम घेर आहे त्याच्या निम्मे अधिक 2 इंच तुम्ही घेऊ शकतात बॉटम पट्टीचं माप. ओके, तर आता मी स्टिच करून घेते. ह्याला ग्ल्यू पण आहे, समजा तुम्ही असं ठेवलात आणि प्रेस केलात तरी होतं, पण मी इथे स्टिच करून घेते. सगळ्यात पहिला तर मी स्ट्रेट स्टिच करते, एकसारखं माप ठेवून. शिलाई मार्जिन म्हणून आपल्याला हे माप वापरता येतं त्यामुळे. आता हे जे उरलेलं आहे ना कापड, ते एका साईडने उरलेलं कापड असं फोल्ड करून घ्यायचं याला पट्टीला. आता इथे बघा, हे असं आपण काल कटिंग करून घेतलेलं होतं, तर ह्याला पण आहे ना मार्किंग करून घ्यायची आहे सगळ्यात पहिला. ही बघा, ही आतली उलट बाजू आहे त्याला मार्किंग करून घेतली आहे. इथे पण आतली उलट बाजू आहे त्याला मार्किंग करून घेतली आहे. आता काय करायचं ते नीट बघा, हे असं ओपन करून ठेवायचं आणि हे जे पार्ट आहेत ना, हे इथे येणार असे. आता हे पार्ट बघा, हे असं इथे येणार, म्हणजे हे असा फोल्ड केलेला होता, तो फोल्ड असा ओपन केला आणि हे जे 2 पार्ट एक्स्ट्रा कळ्या काढलेल्या आपण ते इथे येणार. आता काही काही जण काय करतात, तर इथून बरोबर मधला पार्ट वेगळा काढतात आणि 2 कळ्या वेगळ्या जोडतात. पण मी हा मधला पार्ट जॉईंट मध्येच काढलेला आहे आणि फक्त एका साईडच्या कळ्या मी जोडून घेणार आहे. मग त्यासाठी बरोबर चांगल्या बाजूवर चांगली बाजू असं ठेवायचं इथे आणि इथून स्टिच करून घ्यायचं. चांगल्या बाजूवर चांगली बाजू करायचं, स्टिच करून घ्यायचं आणि दाब शिलाई मारून घ्यायची. त्याचप्रमाणे हे इथे पण चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची, स्टिच करायचं आणि दाब शिलाई मारून घ्यायची. तर आता आपण दाब शिलाई मारून घेऊया पहिलं स्टिच करून. अर्धापेक्षा थोडं जास्तच मी इथे ठेवते, कारण धागे येतात ना त्यामुळे. आता दाब शिलाई मारून घेते. सेम या प्रकारेच मी दुसरा पार्ट पण जोडून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. आता इथे बघा, ह्याला मी स्टिच करून घेतलेला आहे. आता हा बॉटमचा जो भाग आहे खालचा, हा जो भाग आहे याला बॉटम पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला. मग चांगल्या बाजूवर ही अशी बॉटम पट्टी ठेवायची, चांगल्या बाजूवर ठेवायची आणि इथून ह्याच्या बरोबर कडेने अशी स्टिच घालून घ्यायची. सॉरी,
इथे शिवलेलं आहे, ही ओपन आहे, तर ही ओपन बरोबर ह्या साईडला यायला पाहिजे, शिवलेली ह्या साईडला येईल आणि इथे बरोबर ठेवून याच्या कडेने बरोबर स्टिच करून घ्यायची. बॉटम पट्टीवर स्टिच येता कामा नये, बॉटम पट्टीच्या एकदम कटोकट लागून अशी स्टिच करून घ्यायची. त्यानंतर ओपन करून आतमध्ये टाकायची आणि दाब शिलाई मारायची. चला दाखवते. बॉटम जोडताना बघा चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आणि इथून थोडंसं पुढे घेते आणि कडेने एकदम शिवून घेणार. हे स्टिच करून झाल्यानंतर बघा, हे असं आतमध्ये घालायची आहे पट्टी. ही पट्टी पूर्ण अशी आतमध्ये घालायची आहे आणि इथून दाब शिलाई करून घ्यायची आहे. आता एवढं झाल्यानंतर पाठी पलटायचं आणि ही जी ओपन आहे ना पट्टी ती क्लोज करून टाकायची. आता इथे मी तुम्हाला थोडं डिझाईन करून दाखवते, पण जर तुम्हाला स्ट्रेट लाईन्स मारायच्या असतील तर तुम्ही पाव इंचावर इथे स्ट्रेट लाईन्स पण मारू शकतात आणि बारीक बारीक अशा कर्व लाईन्स पण इथे मारू शकतात. मी थोड्या मोठ्याच इथे मारून दाखवेन तुम्हाला. हे बघा, अशा झिगझॅग लाईन मी मारून घेतली आहे. आता जी दुसरी मारेन ना ती अपोजिट साईडने मारेन. याचा आकार तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे ही डिझाईन येते. तुम्हाला छोटी छोटी मारायची असतील तर तुम्ही छोटे पण मारू शकता. आता आपण दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे. आता इथे हा एक पार्ट असा दिसतो. आता हा दुसरा पार्ट पण ह्याच्यावर ठेवायचा. दोन्ही पार्ट चांगल्या बाजूला चांगली बाजू असे ठेवायचे एकमेकांवर. असे एकमेकांवर ठेवून ह्या दोन्ही जे सीटचे भाग आहेत ना साईडचे, हे दोन्ही सीटचे भाग आहेत ते जोडून घ्यायचे साईडचे. 1 इंच अंतर ठेवा आणि जोडून घ्या. हा भाग आणि हा भाग दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत तुम्हाला. तर आता आपण जोडून घेऊया. आता इथे बघा मी सीट जोडून घेते. 1 इंचाच्या अंतरानेच मी इथे जोडून घेणार आहे.
तर इथे बघा अशा प्रकारे मी दोन्ही सीट जोडून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, तर ह्या सीट अशा ओपन करायचं, इथून असं कापड ओपन करायचं आणि हे सीटचं आहे ना, ह्या सीटचं म्हणजे हे सीटचं माप आणि हे सीटचं माप असं एकमेकांवर ठेवायचं. हे ठेवल्यानंतर खालील बाजूने पूर्ण जोडून घ्यायचं आहे, पण शिवताना सीट पासूनच जोडून घ्यायचं म्हणजे अजिबात खालीवर होत नाही माप आपलं. ओके, तर हे दोन्ही मी असे सीट एकमेकांवर ठेवून शिलाई मार्जिन एकाच साईडला कुठल्या पण घेईन आणि त्यानंतर पायापर्यंत जोडून घेईन, दाखवते. 1/2 इंचाचं अंतर ठेवूनच जोडा. आता बॉटम पासूनच वरती जायचंय आपल्याला स्टिच करत. सरळ या साईडने खाली स्टिच करत यायचं आहे. बॉटमचं फिटिंग जर तुम्हाला लगेच घालून घ्यायचं असेल तर लगेच इकडे जेवढं बॉटम घेरच्या निम्मे आहे तेवढं माप घालून घ्यायचं आहे. म्हणजे बॉटम घेरच्या निम्मे 6.5 असेल तर 6.5 माप घालून लगेच इथूनच फिटिंग करून घ्यायचं आहे. ओके, तर मी आता इथे अंदाजेच करते, तुम्ही इथे बॉटम घेरच्या निम्मे जेवढं माप आहे तेवढं घाला आणि फिटिंग करा. पुन्हा रिटर्न मागे यायचंय. ओके, आता इथे बघा आपला नेफा जो तयार झालेला होता त्याची फ्रंट साईड घ्यायची आहे. तर फ्रंट साईड आपल्या समोर ठेवायची आहे. कधी पण प्लेट्स घालताना आपल्याला फ्रंट साईडला प्लेट्स घालायच्या असतात. मग फ्रंट साईड समोर ठेवल्यानंतर इथे नीट लक्ष देऊन बघा, हा जो मध्य आहे ना, मध्यापासून 2 इंच या साईडला आणि 2 इंच या साईडला असं मार्क करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला प्लेट्स घालायचे आहेत. प्लेट्स कशा घालायच्या ते मी तुम्हाला डायरेक्ट मशीनवर दाखवते. आणि प्लेट्स घालताना मी पहिला फक्त फॅब्रिकला प्लेट्स घालून घेत नाही, मी डायरेक्ट नेफ्याला जॉईन करते. मग कशा घालायच्या ते मी तुम्हाला दाखवते. चला, फक्त एवढं लक्षात ठेवा की प्लेट्स घालताना फ्रंट साईडनेच घालायच्या आहेत. ओके, इथे फ्रंट साईड समोर ठेवायची. त्यानंतर जो आपण खालील भाग जोडलेला आहे त्यातला सीटचा कोणताही एक भाग हा बरोबर मध्यावर असा ठेवायचा. मध्यावर ठेवल्यानंतर थोडंसं स्टिच करून घ्यायचं, तिथल्या तिथे लॉक करून टाकायचं कापड. थोडंसं कापड लॉक करून टाकायचं. अर्धा इंच तुम्ही मार्जिन ठेवू शकता. आता इथे बघा हे 2 इंच आहे ना, तिथून प्लेट्स घालायला सुरुवात करायची. मी बारीक बारीक प्लेट्स घालून घेणार आहे इथे. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 इंचाच्या 1/2 इंचाच्या प्लेट्स घालू शकता. बरोबर पहिली प्लेट आपली ह्या 2 इंचावर यायला पाहिजे आणि प्लेटचा म्हणजे प्लेटची डायरेक्शन इथून आतमध्ये पाहिजे. म्हणजे जर उलट साईडनी बघितला तर आपल्याकडे बाहेर असं, आणि जर नीट केल्यानंतर आतमध्ये जायला पाहिजे सीटकडे. एक प्लेट झाली, थांबा. त्यानंतर लगेच दुसरी प्लेट घालून घ्या. अशा प्रकारे प्लेट्स घालायचे आहेत आपल्याला इथे. नेहमीप्रमाणे मी जसं सांगते तसं तुम्ही पिनचा वापर पण करू शकता प्लेट्स घालताना. आता प्लेट्स कुठपर्यंत घालायच्या, तर इथे बघा हा मागच्या भागाचा मध्य आहे ना, तिथपर्यंत हा सीट घेरचा मध्य यायला पाहिजे. म्हणजे जो दुसरा सीटचा भाग आहे तो इथे यायला पाहिजे. इथपर्यंत प्लेट्स घालायच्या आहेत तुम्हाला. इथे एक पिन लावून टाकायचा म्हणजे कापड संपलं तरी तुमच्या पटकन ध्यानात येईल.
आता इथे बघा असं कापड प्लेन आलं ना की मग स्ट्रेट शिवून टाकायचं. ओके, हा जो मागचा भाग आहे ना तिथपर्यंत शिवून टाकायचा आहे आपल्याला स्ट्रेट. बस आता इथपर्यंत आलात की इथे लॉक करून टाकायचं. लॉक केल्यानंतर बघा हे काढायचं धागा आणि पुन्हा फ्रंट साईडला जायचं आहे तुम्हाला. पुन्हा फ्रंट साईडला गेल्यानंतर पुन्हा कापड असं ठेवायचं. इथे मध्यभाग आहे तिथे ठेवते मी. डबल शिलाई मी मारणार आहे पण नंतर एकत्रच मारेन. आता हा पॉइंट जो आलेला 2 इंचाचा तो बघायचा कुठपर्यंत आलेला. ते या साईडने पण 2 इंच सोडावं लागेल ना, तर या साईडने पण 2 इंच सोडायचं. थोडं स्टिच करून घेते पुढेपर्यंत. त्यानंतर या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या इथे घालायच्या. आता माझं नेफा वरती आहे, खाली माझं पायजमाचं म्हणजे प्लेट्सचं कापड आहे. मग आता मी प्लेट्स घालताना हे बघा हे या साईडने घालीन अशा. ओके, म्हणजे दोन्ही प्लेट्स मध्यावर यायला पाहिजे. मग अशी मी अशा घातलेल्या, आता मी उलट घालते या साईडने कापड टर्न करून घेतल्यामुळे. अशा प्लेट्स घालत जायच्या आहेत इथे आणि सेम मध्यापर्यंत आपल्याला प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत पाठच्या. जेवढ्या येतील तेवढ्या प्लेट्स घालायच्या, नंतर मग प्लेन शिवायचंय. तर मी सगळ्या प्लेट्स घालून घेते या पद्धतीने आणि नंतर तुम्हाला दाखवते फायनल लुक कसा येतो तो. ओके, आता मी इथे आहे ना जिकडे प्लेट्स घालून घेतलेला त्याला डबल स्टिच करून घेतलंय सगळ्यात पहिला सांगते. आणि त्यानंतर आपला हा पूर्ण पायजमा स्टिच करून झालेला आहे आणि फक्त 2 मीटर कपड्यामध्ये तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशा प्लेट्स आलेल्या आहेत. पाठीपर्यंत माझ्या प्लेट्स आलेल्या आहेत. हे बघा पाठच्या भागापर्यंत माझ्या इथे प्लेट्स आलेल्या आहेत फक्त 2 मीटर कापडमध्ये. आता माझी साईज कमी होती त्यामुळे पाठीपर्यंत आल्या. समजा साईज जास्त असेल 40 वगैरे असतील तर नक्कीच इथपर्यंत तरी येऊ शकतील. ओके, तर मग 2 मीटर कापडमध्ये हा सलवार तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून कोणकोणते पॅटर्न तुम्हाला बघायला आवडतील हे नक्की सांगा. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे हे नक्कीच मी एखादा शॉर्ट व्हिडिओ करेन आणि त्यात सांगेन. तोपर्यंत माझ्या व्हिडिओची नक्की वाट बघा. आणि जसं मी आधी सांगितलेलं की एक दिवस आड करून एक व्हिडिओ येईल, तसे आपले चॅनलवर येत नाहीये हे मी मान्य करते, कारण शूट करायला थोडा प्रॉब्लेम होतोय, जास्त वेळ मिळत नाहीये मला. मग त्यामुळे कसं होईल माहितीये, 2 दिवसातून एक व्हिडिओ किंवा आठवड्यातून एक व्हिडिओ असा आपला नक्कीच येईल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचंय. म्हणजे बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर जेव्हा पण माझा व्हिडिओ येईल तेव्हा पहिला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. एक थोडे दिवस ऍडजस्ट करा की थोडे दिवस माझा आठवड्यातून एकदा दोनदा व्हिडिओ येतील किंवा 2 दिवसातून एकदा तरी व्हिडिओ येईल. ओके, तर मग थोडे दिवस ऍडजस्ट करा. पुन्हा नेहमीप्रमाणे एक दिवस आड करून व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन लवकरात लवकर. ओके, आणि तुम्हाला कोणकोणते पॅटर्न शिकायला आवडतील हे मला नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा. ओके, बाय बाय.